नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे मुंबईतली धक्कादायक बातमी आहे, कारण मुंबईच्या टीबी हॉस्पिटलमधला एक अत्यंत गलथान कारभार, हलगर्जीपणाचा कारभार उघडकीला आलेला आहे। कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 45 कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेलं नाहीये, त्यांना घरी जावं लागलंय आणि अर्थातच घरी गेल्यामुळे हा धोका वाढलाय, कारण संक्रमणाची भीती या सगळ्या कुटुंबियांना वाटते। या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करा असं सांगितलेलं असताना सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने व्यवस्था केली नाही। शेवटी 2 दिवस वाट बघून 45 कर्मचारी आपल्या घरी परतले। आता 10 बाय 10च्या घरात हे आम्ही क्वारंटाईन कसा होणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलाय। कोरोना चाचणीचं परिमाण बदलल्यामुळे एकाही कर्मचाऱ्याची चाचणी सुद्धा झालेली नाही। 5 दिवस वाट बघा, लक्षणं आढळली तरच तपासणीसाठी या असं कस्तुरबा रुग्णालयाने या सगळ्यांना सांगितलंय आणि ही सगळी माहिती कर्मचाऱ्यांनीच दिली आहे। एमएस डॉक्टर आनंदे सर त्यांनी सर्वांना इन्स्ट्रक्शन दिले गेले की कुठल्याही परिस्थितीत या जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना ताबडतोब तुम्ही जी काय मदत असेल ती करा, परंतु तिथे सीएमओची गटबाजी आहे, एकमेकांचं कोणालाही पटत नाहीये। जे लेबरचे सीएमओ आहेत डॉक्टर काला सर, त्या काला सरांनी सांगितलं माझी 4 वाजता ड्युटी संपलेली आहे, मी काही करणार नाही। मी त्यांना वारंवार फोन केला, त्यानंतर ते गेले, थोडा वेळ थांबले, परत गेले। त्यानंतरचे जे ज्यांच्याकडे क्वार्टरची जबाबदारी आहे, सेवानिवासनाची जबाबदारी आहे, ते विजय करंजकर म्हणतात की मला लेखी नसेल तर मी देणार नाही। त्यांचा क्लार्क बोलायला लागला की लेखी नसेल तर आमच्यावर कारवाई होईल। डॉक्टर एमएस जे आहे डॉक्टर आनंदे सर हे सांगूनही कुठलेही अधिकारी कर्मचारी ऐकायला तयार नव्हते। 10:30 वाजेपर्यंत जे काही आपले जे चतुर्सैनिक कामगार आहेत ते त्या ठिकाणी थांबले, परंतु कोणालाही त्या ठिकाणी क्वारंटाईन केलं गेलं नाही। आणि त्या ठिकाणी आपले जे चतुर्सैनिक कामगार कर्मचारी आहेत ते तिथे गार्डन मध्ये असेल, बाजूला असलेल्या मंदिरात असेल, काही ठिकाणी वॉर्ड मध्ये असेल, हे 40 कर्मचारी तिथंच झोपले बिचारे, जेवण नाही का नाही काय नाही। दुसऱ्या दिवशी काल 17 तारीख होती, काल सुद्धा 12:45 पर्यंत वाट बघितली गेली सगळ्या कामगारांनी की आम्हाला क्वारंटाईन करते आणि यांचा कुठेही ताळमेळ दिसेना। मग कर्मचाऱ्यांनी एक निवेदन बनवलं आणि होम क्वारंटाईन आम्ही होत आहोत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं। आणि ते आता सगळे जे 45 कर्मचारी आहेत ते होम क्वारंटाईन झाले। त्याच्यामधला एक कर्मचारी आहे तो त्या जो रुग्ण होता, जो आपला कर्मचारी पॉझिटिव्ह झालेला होता, त्याच्या बरोबर राहत असल्यामुळे तिथल्या पोलीस स्टेशनने सांगितलं की याला ताबडतोब त्या ठिकाणी क्वारंटाईन केलं पाहिजे। त्या पद्धतीनं तो आज जीटीबीच्या क्वार्टर्समध्ये एकटा कर्मचारी राहतोय आणि 45 कर्मचारी आपल्या घरी आहेत। माझं एवढंच म्हणणं आहे की या जे चतुर्सैनिक कर्मचारी आहेत हे चतुर्सैनिक कर्मचारी छोट्याशा रूम मध्ये राहतात, अगदी 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात। ते आपल्या फॅमिली समोर कसे जाणार, तिथे त्यांना थोडी मानसिकता त्यांची होत नव्हती। आम्हाला सारखी विनंती मला सारखं करत होते, मी एमएसला विनंती करत होतो की कर्मचारी आपल्या कुटुंबात बरोबर राहायला तयार नाही आहेत, आपल्या घरी जायला तयार नाही, आपण या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्यांना मदत करा। कोणी मदत केली नाही। आज ते आपल्या घरी, कालपासून ते आपल्या घरी गेलेले आहेत। 5 दिवसानंतर त्यांना अस्वस्थ वाटलं तर ते येतील, त्यांची टेस्ट केली जाईल। आणि या निमित्तानं जो भोंगळ कारभार आहे या टीबी हॉस्पिटलचा आणि यांच्या गटातटाच्या याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना मात्र हा त्रास होतोय। त्यामुळे या प्रशासनाला चांगली यांची खरं तर माननीय महापालिका आयुक्त असेल किंवा जे कोण संबंधित असेल यांची कान उघडणी आताच नाही केली तर हे जे कोरोना संकट आहे राष्ट्रीय लेवलचं संकट आहे, ही जागतिक महामारी आहे, याच्यावर आपल्याला सर्वांना एकत्र मिळून सामना करावा लागणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जर हेवे दावे गटबाजी राहिली तर आज कामगारांना त्रास होतोय, आणखी उद्या पेशंटला सुद्धा त्रास होईल। या निमित्तानं याचा विचार होऊन त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हीच या निमित्तानं विनंती आहे। आणि आपल्यासोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। प्रणाली, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांना वाऱ्यावर सोडलं तर पुन्हा एकदा मुंबईत स्पष्ट झाले। शुश्रूषा हॉस्पिटलबद्दल पण आपण असंच बघितलं होतं, का सोय केली जात नाही या हॉस्पिटल प्रशासनाकडनं, काय नेमकं उत्तर मिळतंय? की मुळात हे हॉस्पिटल काही इतर हॉस्पिटल सारखं नाहीये। हे हॉस्पिटल आहे ते टीबी हॉस्पिटल आहे, जिथे मुळातच संक्रमण होण्याची शक्यता खूप जास्त असते। इथे टीबीचे रुग्ण असतात मोठ्या प्रमाणावर आणि अशाच रुग्णांसाठी रुग्णसेवा देणाऱ्या एका आरोग्य सेवकाला 15 तारखेला तो पॉझिटिव्ह असल्याचं कळलंय आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला की त्या आरोग्य सेवकाच्या संपर्कात आलेले तब्बल 45 जण जे आहेत
हे सगळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे, ज्यांची घरं मोठी नसतात, अगदी 10 बाय 10च्या घरात हे सगळे कर्मचारी राहत असतात. 2 दिवस त्यांनी वाट बघितली. अख्खी रात्र त्यांनी हॉस्पिटलच्या प्रिमाइसेसमध्ये कुठे झाडाखाली, कुठे मंदिरात, कुठे दुसरीकडे अशा पद्धतीनं काढली. परंतु या 45 जणांना क्वारंटाईन करण्याची सोय जी आहे ती त्यांच्या हॉस्पिटलनं करून दिली नाही. मुळात खरं तर अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे 26 क्वार्टर्स जे आहेत ते रिकामे आहेत या ठिकाणी. या क्वार्टर्समध्ये खरं तर या सगळ्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करता आलं असतं, परंतु तरी सुद्धा करण्यात आलं नाही असा आरोप युनियननं केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता या सगळ्या कर्मचाऱ्यांना भीती वाटते की आमची टेस्ट सुद्धा झालेली नाहीये आणि 5 दिवसानंतर जर आम्हाला लक्षणं आढळली तर आम्ही टेस्ट करायला जाणार आहे. दरम्यानच्या काळात आणि जर आम्हाला लक्षणंही आढळली आणि जर ती आमच्या कुटुंबियांना संक्रमित झाली तर काय? त्यामुळे पूर्णपणे हा सगळा जो गलथान कारभार आहे त्याच्यासाठी हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि उद्या आम्हाला जर कोणाला कोरोना झाला तर त्याच्यासाठी पूर्णपणे हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी ती जबाबदारी घ्यावी. आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याच्यासाठी ते जबाबदार असतील असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. अगदी प्रणाली, या बातमीचा तुम्ही आढावा घेत राहा. आपण सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.